नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटेकर. अनेक शेतकऱ्यांचे फोन आले की तुम्ही 25 तारखेला लागवड करणार होते, 25 मेला तूर लागवड करणार होते बा. पण कसं झालं की 25 तारखेपासून तर आपण ड्रीप टाकणं तर सेट झालेली आहे, पण आपण पाणी देऊन राहिलो. पाणी तर लाईन आली 5-6 घंट्यावर, तर काय होऊन राहिलं, 1.5 फुटाचं लॅटरल आहे आपल्या ड्रीपचं. तर हा गाला जो पाण्याचा गाला जो आहे तो मॅच नाही होऊन राहिला. इथं पाणी सोडून राहिलं, इथंच खाली पाणी जमीन मुरून राहिलं, पण हा गाला इथं कोल्डलं जाऊन राहिलं. तर यानं काय होते मित्रांनो, आपण जर तूर टोकायला जर गेलो, तूर इथं कोल्डीत पडन, इथं ओलीत पडन, इथं कोल्डीत पडन. हे पाहू शकता तुम्ही, गाले कोल्डले जाऊन राहिले. हे पाहिजे दाखव, हे गाले कोल्डले जाऊन राहिले. तर याच्यातनी काय राहिलं, जिथं ड्रिपर आहे तिथची तूर निघून जाईल, आणि जिथं ड्रिपर नाही, म्हणजे जिथं जर कोल्ड राहिलं तर तिथून निघणार नाही. म्हणून आपण हे तूर जरा लेट करून राहिलो. लेट करायचं कारण हेच आहे, आता लाईन जर आपल्याला 8 घंटे जर भेटले असते तर हे गाले मॅच झाले असते, पण हे गाले 3 दिवस सारखी मोटर चालू नाही, गाले मॅच झाले नाही. म्हणून आपण अजून 1-2 दिवस तूर लेट करत आहे. आपणही जर ड्रीपवर जर तूर लागवड करत असेल तर हे गाले मॅच झाले पाहिजे. 1.5 फुट जर लॅटरल असेल तुमचं, तर आपण ही गोष्ट काळजीपूर्वक ध्यानात ठेवायची आहे, कारण की तूर मागं पुढे झाली तर मग मन लागणार नाही. धन्यवाद शेतकरी मित्र.